नाशिकचे माजी महापौर असलेले दशरथ पाटील यांची कारकीर्द यशस्वी ठरली. त्यांनी केलेल्या विकास कामांशी नाशिककर परिचित आहे. हीच पुण्याई घेऊन पुत्र प्रेम दशरथ पाटील हा युवा नेता महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या 3 सहकाऱ्यांसह उतरला आहे. प्रेम पाटील यांच्यासह शकुंतला पवार, गुलाब माळी, सविता गायकर हे हे शिवसेनेच्या तिकिटावर मतदारांसमोर जात आहेत. या प्रभागाची खडानखडा माहिती असलेल्या दशरथ पाटील यांनी प्रभाग दहशतमुक्त करण्यासाठी धनुष्यबाण निशाणीला मत देण्याचं आवाहन केलंय. नाही, प्रेम पाटील काही नवीन चेहरा नाहीये. हा जो परिसर आहे हा दशरथ पाटलाला 10 वर्ष यांनी जे निवडून दिलं होतं, 3 वर्ष महापौर केलं. हा परिसर नवीन नाहीये. जो निवडणूक लढतो त्याच्या दृष्टीने त्याला नवीन वाटतं दुसऱ्यासाठी. परंतु प्रेम पाटील हा या सगळ्या कुटुंबातला महापौर होता तरी ते परिवार घरी यायचे आणि त्यामुळे प्रेम त्यांच्या दृष्टीने अतिशय कौटुंबिक घरातला सोजवळ आणि प्रामाणिक म्हणून प्रेम पाटील त्यांच्या दृष्टीने उमेदवार त्यांच्या समोर आहे. आपण आता प्रभागात फिरतायत, ठिकठिकाणी सभा घेतायत, नेमकं नागरिकांचा कसा प्रतिसाद? ते अतिशय म्हणजे राजकारणी बोलत नाहीये, मी मस्त घरोघरी मजा घेतोय आणि उमेदवार प्रेम पाटील सहित चारही ते एवढं बघताय, कोण शॉल टाकतंय, कोण औक्षण करतंय, कोण खांद्यावर हात ठेवतंय, हे देखील वय एवढं वृद्ध दिसल्यावर नमस्कार करताय. एक वेगळं कौटुंबिक नातं पाहायला मिळतंय आणि हे तुम्हाला 16 तारखेला याचा निकाल असा दिसेल का त्याची पुन्हा पुढच्याला जी काही गोंधळ घालण्याची सवय होती घरात बसून मतदान मिळवण्याची त्याची जिरली आहे आणि तो दारोदारी असा फिरतोय का त्याला पुन्हा असे दिवस पाहायलाच मिळाले नसेल. आपल्या काळाची कामं झाली, त्याच्यानंतर खरंच कामच झाली नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे ना. एक व्हिडिओ आलाय ना आता, 15 वर्षामध्ये संबंधित नगरसेवक असताना त्या कुटुंबाच्या कार्यकाळात काय दिवे लावले, लोक गल्ली गल्लीत बोलून टाकताय. चला माझ्या बरोबर एक रस्ता दाखवा चांगला प्रभागातला आणि 100 रुपये बक्षीस मिळवा. एक जिम चांगली दाखवा. एवढं धरण भरलेलं आहे, मी पाशीच्या डोंगरावर जलनगरी बांधलेली आहे, दाखवा ते 24 तास 2 टाइम पाणी येतं का, कमी दाबाने पाणी येतं. अहो 8:30ला लोक बाहेर निघत नाही आणि जो माणूस आत्ता म्हणतोय मला विकासासाठी मत द्या, 15 वर्ष काय कुसळ काढीत होता. आपण दहशतीचं खूप वातावरण या ठिकाणी त्या काळात झालेले, ते मोडीत काढण्यासाठी कसं प्रयत्न? तुम्ही काळजीच करू नका, लोकांनी ठरवलंय एकदा निकाल लागला 15चा आणि त्याच्या अगोदर मी जो दहशतीचं वातावरण काय होतं त्यांचं, कुणी प्रचारात झाला की त्याच्या मागे गाड्या फिरवणं, त्याच्या मागे मुद्दाम उभं राहणं त्याच्या दरवाजात जाऊन, ही जी पद्धत होती गुन्हेगारी प्रवृत्तीची ती मोडीत काढायला आम्ही सुरुवात केली. नाशिक शहराच्या विकासाचे विजन घेऊन आपण मतदारांपुढे जात असल्याचं प्रेम पाटील यांनी स्पष्ट केलं. मी प्रेम दशरथ पाटील, मी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार. माझा अनुक्रमांक 3, माझा निशाणी आहे धनुष्यबाण. थोडक्यात सांगतो, गेल्या 15 वर्षामध्ये या प्रभागामध्ये कुठलाही ठोस विकास कामं झाले नाही. जो मी आज प्रभागामध्ये फिरतोय म्हणजे माझा याच्या आधी मी 4-5-7 वर्षापासून फिरतोच होतो, पण आता जो आक्रोश लोकांचा निघतोय प्रभागामध्ये, त्यांचं म्हणणं आहे रस्त्यांचा कुठल्याही प्रकारचे रस्ते दर्जेदार झाले नाही. जे आपणच्या काळात 15 वर्षापूर्वी झाले तेच रस्ते आहेत. आपणच्या काळामध्ये जी जलनगरी झाली तीच आहे. आज पाण्याचा प्रश्न येतोय, कमी दाबाने पाणी येणं, घंटागाडी वेळेवरती येणं नाही, कचराचे ढीग लागले जातात, आरोग्याच्या दृष्टीने हॉस्पिटल नाही आहे कुठल्या प्रकारचं. दुसरी गोष्ट, एकच अभ्यासिका जी आपणच्या काळात झाली, त्याच्यानंतर अंगणवाड्या ज्या झाल्या त्या आपणच्या काळात झाल्या. या 15 वर्षामध्ये कुठल्याच प्रकारचं ठोस झाले नाहीये आणि लोकांचा आक्रोश काय झाला की त्यांचं दहशत आणि भयमुक्त हा पहिला त्यांचं प्राधान्य देत आहे प्रभाग क्रमांक 9 मध्ये. याचं कारण काय आहे की जी दहशत माजी नगरसेवकांनी ठेवली प्रभागामध्ये की कुठल्याही प्रकारचं मला विचारल्याशिवाय काम केलं जात नाही किंवा कुठल्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम घेता येणार नाही, या अनुषंगाने लोक आता इतक्या, मी जो फिरतोय इतक्या उत्सुक म्हणजे प्रतिसाद मला मिळतोय लोकांकडनं. ते म्हणले की नक्की यावेळेस बदल घडणार आणि यावेळेस धनुष्यबाणाचे 4 उमेदवार प्रचंड मताने विजय होतील असा विश्वास लोकांच्या म्हणण्यातून येतोय. वचननाम्यात काय दिले आपण? वचननामामध्ये त्यांना मी हेच सांगितलंय की येणाऱ्या काळामध्ये ग्रीन जिम असो, अभ्यासिका असो किंवा परत जॉगिंग ट्रॅक असेल,
अंतर्गत जे रस्ते आहे ते आपण करून देणार, वेळेवरती घंटागाडी येणार, पाण्याचा प्रश्न आपण त्यांचा तत्काळ मिटवणार जो कमी दाबाने येणार, आणि त्याच्या पुढे एखादे सभागृह आपण असे बांधणार जेणेकरून गोरगरिबांचे लग्न कार्य आणि इतर सार्वजनिक ज्यांना मोफत शुल्क लागणार नाही या अनुषंगाने आपण सभागृह प्रभागामध्ये बांधणार. शहरी आणि ग्रामीण बाज असलेला हा प्रभाग असून नागरिकही बदल घडवण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसून येत आहे. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक.